नमस्कार, प्रज्ञाच वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी जो रोजचा चेहरा असतो तो झोपला होता आणि मी त्यासाठी पटकन हा नाश्ता बनवत होता तो उठण्याच्या आधी. मग विरू पटकन उठला, त्याला मी नाश्ता दिला आणि विरूला एकदम फ्रेश केलं. आणि आज आम्ही जाणार होतो माझ्या मम्मीकडे, पप्पांकडे, म्हणजे विरूच्या आजी आजोबांकडे. म्हणून मी फुल एक्साइटेड होते. मग त्यानंतर मी पटापट माझ्या बॅग्स पॅक केल्या. विरूने मी त्याच्या मोठ्या आई बाबांना केलं बाय बाय, विरूने पण त्यांना केलं बाय बाय आणि आम्ही निघालो आजी आजोबांना भेटायला. विरूला समजत नव्हतं, पण विरूला पण अशा त्या छान वाईब्स जात असतील माझ्या मते. आणि मी तर फुल ऑन खुश होते. अर्धाच किलोमीटरवरती माझ्या मम्मी पप्पांचं घर होतं, पण तो अर्धा किलोमीटरचा रस्ता माझ्यासाठी किती मोठा होता. सो फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि हे माझं सुंदर घर. मग इथे आल्यानंतर विरूला आठवणी येते असतील काय नसतील काय माहिती. विरू पूर्ण महिने इथेच होता. त्यानंतर विरूची आई आजी आली, माझी मम्मा आली, जिने मस्तपैकी आम्हाला तुकडा वाळला, पाणी पाय टाकलं. मग त्यानंतर आम्ही गेलो आतमध्ये आल्यानंतर भाभी आल्या होत्या. भाभीला विरू अजिबात ओळख देत नव्हतं, त्यामुळे भाभी जरा फटका देत होत्या. आज युज्युअल नंतर विरूला आवडणारी गोष्ट होती म्हणजे देवघर. आणि असं विरू 5-10 मिनिट असे देवघरामध्ये मस्त बघत बसला होता. आणि मग त्यानंतर आम्ही गेलो आतमध्ये आल्यानंतर विरू मस्त त्याच्या आई आजीला चिटकून बसला. थोडं खाणं झालं, पाणी पिणं झालं आणि मग काय दोघांची दंगामस्ती चालू झाली. पप्पा माझे बाहेर गेले होते, ते थोड्या वेळाने येणार होते. मग मस्त त्याच्या आई आजी सोबत गप्पा मारत होता आणि आई आजी त्याला खेळत होती छानपैकी. इथं छोटूसा होता तेव्हा अशीच खेळायची ती. मग काय आई आजी म्हणून अशी रडायचं नाटक करत होती आणि विरू तिला नको रडू असं करत होता. याच बेडवरती या पलंगावरती विरू आणि आजीची किती महिने गेले असतील. त्यावेळेस विरू खूप छोटा होता. नंतर मम्मीने आणलं माझ्यासाठी छानपैकी जेवण, भरीव वांग, पोळी, गाजर, मटकीची उसळ, काय मस्त मी जेवण केलं. आणि मग नंतर विरूच्या जेवणाची वेळ आली. विरूच्या जेवणामध्ये मग मी आज नाचणी आणि केळी होती. विरूला जास्त ऑप्शन नव्हते. मग मला सगळ्यांची कॉल येत होते छोटूच वाली का. मला इकडे सगळेजण छोटू म्हणतात. मग फायनली अरे विरूचे आजोबा. मग काय विरूला पाहताच पप्पाने विरूला घेतला आणि बाहेर आणलं फिरायला. मग किती वेळ दोघं जण बाहेर गाड्या बघत बसले, जनावर बघत होता विरू. मग काय विरू त्याच्या आजोबांनाही चिटकला. विरूने मला तर सोड चिठ्ठीच दिली होती. इकडे त्याची आई आजी आणि आजोबा यांनाच पकडून होता, फक्त भूक लागली की माझ्याकडे बघायचा. मग दोघांनी किती वेळ बाहेर टाइमपास केला. एक गाडी होती मस्त ग्रीन त्याच्यावर बसले. मग त्यानंतर आज मी विरूला बनवला होता हा डोसा, त्याच्यामध्ये सोडा आणि मीठ अजिबात नव्हतं. आणि मग तो टिफिन मध्ये घेऊन आम्ही आलो बाहेर. आई आजीनं लगेच विरूला शॉपिंगसाठी आणलं. तिथे माझी एक फ्रेंड भेटली, ही आहे डॉक्टर अश्विनी. मग त्यानंतर आई आजीने विरूला घेतले कपडे. तिथून आणखी आम्ही गेलो एका ठिकाणी. मग तिथं विरूला मी तो घरून आणलेला मी डोसा खाऊ घातला. मग इथे आल्यानंतर आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही घेतलं आणि घरी आलं की हे बघा आजोबांचा रियाज चालू होता आणि विरू तिथे बसला होता. विरूलाही आवाज ओळखीच होता, कारण की अख्खे 9 महिने विरूने पोटात हा आवाज ऐकला होता सकाळी. त्यानंतर मी मस्तपैकी गावाकडून आलेल्या शेंगा भाजून मम्मीने दिल्या होत्या. वाटाण्याच्या शेंगा अशा छान मीठ लावून खाल्ल्या, जन्नत. मग परत आजोबांचा रियाज चालू असताना विरू परत त्यांच्याकडे गेला आणि स्वतः पखवाज वाजवायचं म्हणाला. स्वतःच्या पायावर उभारता तर येत नाही, पण त्याला पखवाज वाजवायचं होतं. मग बसला थोडासा पखवाजाला असं हात मारत बसला. मग आजोबा त्याला पकडलं आणि वाजव म्हटले काय वाजवायचे. त्यानंतर आम्ही रात्री गेलो माझ्या मावशीकडे, मीना मावशीकडे. ही आहे मीना मावशी. इकडे होत्या ह्या आहेत आजी, म्हणजे विरूच्या पणजी आजी होतात. यांच्याकडे आम्ही भेटायला गेलो होतो. मग इथं विरू मस्त खुश होता की तिथे लहान मुलं होते, त्यांची खेळणी होती, ते घरी नव्हते. ही आहे अश्विनीताई, मावशीची माझी मोठी मुलगी. मग हिला पण आम्ही गप्पा मारला. यांचं चाललं होता स्वयंपाक. मग अचानकच आम्ही गेलो, बसलो आम्ही गप्पा मारत बसलो. आणि ही आहे तनू ताईची मुलगी. मग त्यानंतर विरू बसला थोडस त्या बाळांच्या खेळण्यासोबत खेळत बसला. आणि मग नंतर आम्ही तिथे केला नाश्ता. आणि घरी आल्यानंतर आम्हाला कॉल आला नेहाचा. नेहा माझी फ्रेंड आहे, ती बिदरला असते. मग तिचा व्हिडिओ कॉल आला आणि विरूला ती बोलत होती. त्यानंतर परत विरू गेला त्याच्या आजोबांकडे आणि त्यांच्यासोबत बापरे विरूला फुल दंगा करायचा असतो. पण विरू दिवसभर थकल्यामुळे नंतर मी विरूला झोपवलं. आणि असा झाला आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. नवीन असा तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तोपर्यंत भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. गुड नाईट.